तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात पार पडली। साई मंदिराच्या शताब्दी मंडपामध्ये दुपारी 12 वाजता राम जन्म सोहळा देखील पार पडला। त्यानंतर संध्याकाळी द्वारकामाईमधून सोन्याच्या रथातून निघालेली मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू होती। रामनवमी निमित्त सोन्याच्या रथातून साईबाबांची मिरवणूक काढण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय। जो सुवर्ण रथ आहे साईबाबांचा तो बाहेर काढला जातो आणि या सुवर्ण रथाची मिरवणूक गावातून काढली जाते। साईबाबांची प्रतिमा या रथात ठेवली जाते आणि हा रथ पालखी मार्गावरून पुन्हा एकदा द्वारकामाईमध्ये पोहोचतो। द्वारकामाईमधून या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मिरवणुकीच्या पुढे ढोल ताशा पथक असतील किंवा वेगवेगळे पथकं आपली कला सादर करतात आणि त्या पाठोपाठ हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हिरवा आणि भगवा झेंडा हा या रथाच्या पुढे असतो आणि त्या पाठोपाठ हा सुवर्ण रथ या ठिकाणाहून मार्गस्थ होतो। या रथात असलेल्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी केवळ शिर्डीच नव्हे तर राज्यभरातून देशभरातून आलेले भाविक देखील गर्दी करतात। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।